आहेत. त्याचबरोबर शिवसेना, युवासेना आणि किरणदादा सावंत मित्र परिवार यांच्या वतीने मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आहे. याची देवी याची डोळा हा सुंदर क्षण पाहण्यासाठी आपण सर्वजण आतून झालेलो आहोत. सर्वांना नम्र विनंती आहे, पालखी सोबत हजारो लाखो वारकरी आहेत, त्यामुळे आपण सर्वजण सूचना केले तर या ठिकाणी वारकरी बांधवांसाठी मोठी जागा पूर्णपणे मोकळी ठेवणार आहोत. या ठिकाणी या ठिकाणी आलेल्या सर्व वारकरी समाजातील बांधवांसाठी रस्ता रिकामा करायचा. आवर्जून याची नोंद घ्यायची. आपण आलेल्या सर्व वारकरी समाजासाठी या ठिकाणी रस्ता रिकामा करायचा. या ठिकाणी आलेल्या सर्व वारकरी समाजातील बांधवांना रेनकोट वाटप आणि संपूर्णरित्या आरोग्याचं मोफत चेकअप, खिचडी वाटप, औषध वाटप अशा सर्व सेवांचं या ठिकाणी शिवनगर साई मित्र परिवाराच्या वतीने नियोजन केलं आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, त्याचबरोबर शिवसेना, युवासेना माननीय किरणदादा सावंत मित्र परिवाराच्या वतीने मनपूर्वक सहर्ष असं स्वागत आहे. सकल हात मारा आणि हजर आहोत. या ठिकाणी युवासेनेचे सचिव, या ठिकाणी युवासेनेचे सचिव किरणदादा साळी आहेत. त्यांच्या वतीने सेवापण चालू आहे. सगळ्या वारकऱ्यांचं मनपूर्वक स्वागत. तुकोबारायांचा प्रसाद आपल्याकडे या ठिकाणी पालखीमधून आपल्याला किरणदादा पुढे गेले. किरणजी आपल्याला प्रसाद घेऊन या पुढे जाऊन. प्रसाद तुकोबारायांचा आहे. चांगलं लोकेशन भेटलं आधीच. हा ना, मी बघितलं येऊ नाही येऊ म्हटलं काय करू. कुठेही कृपया धक्काबुक्की करू नये. शांततेत दर्शन घ्या. तुकोबारायांची पालखी जरी डोळ्याने बघता आली तरी तुकोबारायांचं दर्शन झालंय. वा, कुठे गेले किरणदादा आले का? किरणदादांच्या रथामधून तुकोबारायांनी श्रीफळ पाठवलाय. त्यांना या ठिकाणी मी आदरपूर्वक समर्पित करतो. रामकृष्ण हरी. कोण आहे? आई नाही अवघड आहे. 2 मिनिटं फक्त आमचा सत्कार घेऊन जा. तुकाराम महाराजांची बाबांना विनंती आहे. म्हणजे जरा वाट करून द्या. म्हणजे वाट करून द्या.
थांबा थांबा आम्ही इथे आलो तुकोबारायांचे वंशज आदरणीय बरोदादा त्यांच्या या ठिकाणी युवा सेनेच्या वतीने सन्मान होतं वारकऱ्यांसाठी संपर्कित काम करणारी युवा सेना आध्यात्मिक सेना ही कायम आपल्या सोबत आहे तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या रामकृष्ण हरी दिंडी क्रमांक 5 नंबर दिंडी ना हातवरती करावर 5 नंबर दिंडी रामकृष्ण हरी अत्यंत शिस्तबद्ध चालणारी दिंडी त्या दिंडी क्रमांक 5 सगळ्या देवकर म्हणजे माझी विनंती इकडे या विश्वस्त तुम्ही या मागच्या जाऊन इकडे या देहू संस्थांचे विश्वस्त आदरणीय दादा या ठिकाणी आले दोन्ही विश्वस्तांना माझी विनंती आहे की आपला सन्मान या ठिकाणी होतोय बघा आपलं काम इतकं सगळ्यांचं चांगलं आहे तुकोबारायांनी प्रसाद पाठवला आणि तुकोबारायांचे वंशज इकडे या ठिकाणी येऊन गेले साहेब आता बळे आहेत तुकोबारायांच्या आशीर्वादानं हळूहळू डिस्चार्ज भेटलाय तो लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ आहे वाईकऱ्यांचा लाडका मुख्यमंत्री आहे काळजी करू नका तुम्ही सगळे आशीर्वाद देत राहा साहेब बरे आहेत दिंडी क्रमांक 7 पुढे गेले हातवरती करा 7 नंबर दिंडी क्रमांक 9 आली इकडं घ्याला मोबाईल बरोबर टायमिंगवर आलो दोन्ही पालख्या भेटल्या आता पैदल जातात झाला रे कमा रस्ता आता
मुलाने उपवास आपलं मनपूर्वक स्वागत आहे. दिंडी क्रमांक पाठी, दिंडीची पाठी 31. ठिकाणी अत्यंत उत्तम गायिका गायत्रीच्या सन्मानार्थ दिंडी क्रमांक 38 आपलं स्वागत आहे. दिंडी क्रमांक 54 आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. झेंड्याला जायला जागा सोडा प्लीज. आम्हाला सहकार्य करा दादा प्लीज, थोडंसं मागे सरका. हॅलो आणि दिंडी हळूहळू पुढे चालू द्या. वारकरी बांधवांना नागरिक आहेत, रोडच्या कडेला थांबलेले जे नागरिक आहेत त्यांनी थोडंसं मागे सरका. दिंड्याला जायला जागा सोडा. पोलिसांना सहकार्य करा. सर्व वारकरी बांधवांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. सर्व पुणेकर नागरिकांना विनंती आहे, वारकरी बांधवांना जाण्यासाठी पुढे जाण्यासाठी थोडी मोकळी जागा ठेवा. रस्त्याच्या डाव्या उजव्या बाजूला सरका, जेणेकरून मधल्या भागामधून वारकरी बांधवांना जाण्यासाठी वाट मोकळी होईल याची दक्षता घ्यावी ही विनंती आहे. शिवसेना, युवा सेना मगाशीच महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पंढरीचा चोर पांडुरंग, त्याच पद्धतीने चुकीच्या पद्धतीने कार्य करणारे देखील अनेक चोर वारीमध्ये असतात. त्यामुळे पोलिसांकडून विनंती आलेली आहे, प्रत्येकाने आपापले मौल्यवान दागिने, आपापल्या वस्तू आणि आपापल्या लहान बाळ गोपाळांना सांभाळा ही नम्र विनंती आलेली आहे. सर्व वारकरी संप्रदायाचं पुण्यनगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. स्वागतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. शिवसेना, युवा सेना, किरणदादा साळी आणि मित्र परिवार यांच्या वतीने सर्व वारकरी बांधवांचं, सर्व वैष्णव भक्तांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम. वारकरी बांधवांना पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून ठेवा, नम्र विनंती आहे. सर्व नागरिकांना विनंती आहे, वारकरी बांधवांना पुढे जाण्यासाठी वाट मोकळी करून द्या ही नम्र विनंती आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था या ठिकाणी स्टेज जवळ केलेली आहे. वारकरी बांधवांना विनंती आहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था स्टेज जवळ केलेली आहे. वारकरी बांधवांना विनंती आहे. सर्व वारकरी संप्रदाय विठू नामाचा गजर करत, माऊली नामाचा गजर करत आपलं सर्व वैष्णवांचं, सर्व वारकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे.